महत्त्वाची घडामोड आहे। धाराशिव जिल्ह्यात पुरामुळे लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे। धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार नाचगाण्यात व्यस्त आहेत। नागरिकांवर संकट असताना जिल्हाधिकाऱ्यांचं हे बेजबाबदार वर्तन समोर आलंय। नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी ठेका धरल्याचं समोर येतंय। महसूल अधिकाऱ्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। धाराशिवमध्ये अक्षरशः लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे। अतिवृष्टीचा मोठा फटका धाराशिव जिल्ह्याला बसलेला आहे आणि अशात तिथले जिल्हाधिकारी मात्र एका सार्वजनिक कार्यक्रमात नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात अशा प्रकारे स्टेजवर नाच गाण्यात व्यस्त असल्याचं समोर आलंय। हा व्हिडिओ व्हायरल झालाय। पंचनामा झाला का नाही हे बघणं, त्या शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचवणं आणि पंचनामे लवकरात लवकर करून त्याच्या नुकसानीचा अहवाल शासनाला पाठवून शासनाकडली मदत शेतकऱ्यांना तात्काळ मिळवून देणे ही प्राथमिकता शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे असणं अपेक्षित असतं। तर अशा आणीबाणीच्या वेळेस, अशा अडचणीच्या वेळेस शेतकरी एका बाजूला आत्महत्या करत असताना, शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नसताना अशा जे तुमचे जिल्ह्याचे दोन प्रमुख अधिकारी असं वर्तन जर करत असतील तर हे महाराष्ट्राचं सरकार, महसूल मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या जिल्हाधिकाऱ्यावर आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यावर कारवाई करण्याचं धाडस दाखवतील का? सरकार असंवेदनशील असल्यामुळे प्रशासन सुद्धा त्यापेक्षा वाईट पद्धतीने असंवेदनशील झाले। त्याच्यामुळे असे अधिकारी जे आहेत नाचतायत, बागडतायत। आता एक तहसीलदार आपल्या खुर्चीवर बसून गाणं म्हणत होता निवृत्तीच्या काळात, म्हणून त्याला निलंबित करण्यात आलं। मग आता हे जे अधिकारी आहेत असंवेदनशील धाराशिव मधले, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? की लोक तिथे चिखलात उपाशी आहेत, पाण्यात उपाशी आहेत, वाहून गेलेत आणि तुम्ही नाचताय, ह्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार सांगा? विशाळ प्रशासन याला म्हणतात। शेतकरी संकटात, कलेक्टर नाचतोय, यापेक्षा दुसरं काय पाहिजे महाराष्ट्रामध्ये? हेच दाखवतं यांचं गंभीर्य काय आहे। मंत्री किती जाऊन बांधावर नाचले, दिखावापणा केला, पण प्रशासन ज्या पद्धतीनं वागत आहे यावरून हे स्पष्ट होते आहे की या शेतकऱ्याच्या एवढ्या मोठ्या संकटाचं गांभीर्य ना सरकारला आहे ना प्रशासनाला आहे। म्हणूनच तर अशा पद्धतीनं त्यांचा डान्स करतानाचा फोटो दिसतोय। सरकारी अधिकाऱ्यांनी याचं भान ठेवलं पाहिजे। 24 तास मदत कार्यात त्यांनी वाहून घेतलं पाहिजे। माझी विनंती सगळ्याच सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना राहील की व्यवस्थेबद्दल अविश्वास वाटेल आणि आपण वेगळ्या कामात मशगूल आहोत असे कोणतेही कृत्य त्यांच्याकडून होऊ नये आणि संबंधितांनी त्याच्यात दुरुस्ती करावी। मला त्याबद्दल काही माहिती नाही। आपण आता माहिती दिली, कारण सकाळी लवकर इथं 6:30लाच मी आलेलो आहे। त्याच्यामुळं मी माहिती घेऊन त्याच्या संदर्भातलं माझं स्टेटमेंट करेन।